म्हणताना या लोकांचं नाव घेतो, माझं नाही घेत. याचं कारण एक ट्रॅक जो आखण्याचं काम केलं ना या लोकांनी केलं. वैरट सर त्याच्यामध्ये, टेकाडे सर आहेत, सोपल सर आहेत, हरमुख सर, या लोकांनी कसं कॉलेज असावं हे ट्रॅक आम्हाला आखून दिला. आणि मग आम्ही त्याच्यावर धावलो, बरीच वर्ष धावलो, पण ट्रॅक त्यांनी आखून दिला. तो ट्रॅक आखल्याचा जो परिणाम आहे तो तुम्ही सगळ्यांना आपल्याला नाव घेत आहे. बऱ्याच ठिकाणी असं खोटं म्हणायची सवय आहे, हे आमचं कॉलेज भारी होतं, नाही माझं कॉलेज भारीच होतं. मी अभिमानानं सांगतो, कारण मी किंवा सर आम्हाला सवयच अशी होती की एकदा कॉलेजमध्ये आलो की भैरट सर प्रिन्सिपल असायचे, पण आम्ही विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगायचो या कॉलेजमध्ये सगळ्यात महत्वाचं कोण असेल तर तो विद्यार्थी आहे, त्याच्यानंतर प्राचार्य. मी सरांसमोर सांगतो, सर प्रिन्सिपल असतात तो सांगायचं विद्यार्थी एक नंबरवर, त्याच्यानंतर मग प्राचार्य, मग आम्ही सगळेजण बाकीचे येतो. त्या विद्यार्थ्याला सेंटर मानून जर आपण काम केलं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एज्युकेशन म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला, खूप अवघड प्रश्न आहे, सांगू शकणार नाही तुम्ही उत्तराचा, अवघड आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एज्युकेशन? एज्युकेशन म्हणजे एज्युकेअर हा जो शब्द आहे त्याच्यापासून तो एज्युकेशन शब्द निर्माण. एज्युकेअर म्हणजे ड्रॉउट. व्हॉट ड्राउट? जे विदिन यू आहे, म्हणजे जे तुमच्यामध्ये आहे ते ड्राउट करायचं. येते लक्षात? सचिन तेंडुलकर को अगर सिंगर बना दिया तो क्या होता? तुम्ही बघितलाय सगळा 3 व्हिडिओज. त्याच्यात सिंगिंग जर आत नसेल तर शिक्षक काही करू शकत नाही. पण ज्या शिक्षकाला कळतं की अरे याच्यामध्ये क्रिकेट आहे ते काढलं पाहिजे, किंवा लता मंगेशकर को अगर फास्ट बॉलर बना दिया होता, फार चांगली उदाहरण आहे ती. तो 3 इडियट्स आहे ना, तो सायकोलॉजीचा असा ठासून भरले त्याच्यावर. मग आपल्याला हे समजलं पाहिजे की आपल्या समोर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये काय आहे आणि काय ड्रॉआउट करायचं आहे, आपल्याला काय स्टेज अवेलेबल करून द्यायचंय. मग 91-92ची बॅच म्हटलं की आम्हाला आठवतात शरद आणि यशवंत. का? तुम्हाला पण सगळ्यांना आठवत असते शरद आणि यशवंत. त्यांचा परफॉर्मन्सच असा होता दोघांचाही, यशवंत आणि शरदचा, की आम्ही प्रभावी होतो. शरद लॉंग जम्प करायचा जबरदस्त. जे नंदू पाटील आपला होता तो एक लॉंग जम्प करायचा सुंदर, बरोबर, तो लॉंग जम्प करायचा. त्याच्यानंतर शरद किंवा यशवंतचा खो खो. म्हणजे असं आम्हाला आमचं लक्ष असायचं की पुण्यामध्ये काय क्वालिटीज आहेत, पुण्यामध्ये काय क्वालिटीज आहेत. आणि मग हे करत असताना ते ड्रॉआउट करताना त्याला स्टेज अवेलेबल करून दे. मग आपला एक कॅम्प असायचा त्यावेळेला. त्या कॅम्पमध्ये प्रत्येकाला त्या संधी मिळायच्या आणि मग तुमचं व्यक्तिमत्व हळूहळू बदलत